खाली जमिनीवर वाळवंटासारखी सोनेरी वाळू चहूदिशेंना पसरलेली दिसत होती. आकाशातल्या सूर्याच्या उष्णतेचा पारा इतका चढला होता की वातावरणात वाहणाऱ्या हवेत उष्णतेची धग जाणवत होती. वाऱ्याच्या प्रत्येक झुळकेत अंगावर एक चटका बसतच होता. 3-3 फूट उंचीचं सोनेरी गवत वाऱ्याच्या तालावर नाचत डुलताना दिसत होतं. 3 आकृत्या भ्रंतारच्या वाळवंटातून पुढे पुढे जाताना दिसत होत्या. त्या 3 आकृतींच्या पावलांच्या ठशांची मागे सुटलेली लांबच्या लांब रांग सुद्धा दिसत होती. पहिली आकृती समर्थांची होती, दुसरी मेनका आणि चौथा गबलू. कृणाल, अजून किती लांब जायचं? मला खूप तहान लागली, मी नाही चालू शकत आता अजून पुढे. गबलू असं म्हणतच अवसान गळून गेल्यासारखं खाली वाळूवर बसला. तोच खालची गरम झालेली वाळू त्याच्या बंबाला झोंबली. गबलू वेड्यासारखा किन्नरी स्वरात ओरडत चटकन जमिनीवरून उठला. मेनका त्याच्या या अवस्थेवर तोंडावर हात ठेवून हसत होती. समर्थांनी आपल्या खिशात हात घातला. खिशातून एक पिवळ्या रंगाची लिंबूची एक कापलेली फोड बाहेर काढली. गबलू, ह्या लिंबाच्या फोडीचं रस पी. लिंबाच्या रसाने तुझं तोंड सुकणार नाही. काही वेळाचाच प्रश्न आहे, आपण पोहोचलोच आहोत. काही वेळातच तुला भरपेट पाणी प्यायला मिळेल, समर्थ म्हणाले. गबलूने समर्थांच्या हातून लिंबूची फोड घेतली आणि ती तोंड उघडून त्या फोडीतले 4-5 थेंब तोंडात टाकले. लिंबाच्या त्या आंबट रसाने गबलूचं तोंड कसं तरीच वाकडं तिकडं झालं. मग ते तिघे पुन्हा वाटेला लागले. समर्थ या भ्रंतारवर मेनकाला नवी शक्ती द्यायला म्हणून घेऊन आले होते. या भ्रंतार माळरानावरच एक गुप्त गुहा होती, ज्या गुहेत एक जादुई शक्ती प्रदान करणारं झाड होतं. रणरणत्या उन्हात खालची सोनेरी वाळू विस्तवासारखी तापली होती. हवा उष्णतेची धग आपल्या समवेत घेऊन फिरत होती. घ्या, पोहोचलो आपण, समर्थ म्हणाले. त्या तिघांच्या समोर एक पडकं दगडाचं घर होतं. मधोमध त्या घराचा चौकोनी उघडा तुटका मुटका दरवाजा दिसत होता. आजूबाजूच्या दगडाच्या भिंती तुटल्या होत्या. हो म्हणायला कमरे इतक्या दगडांची भिंत शाबूत होती, पण वरचं छप्पर खाली कोसळलं होतं. हे, गबलू कसं तरीच पुढे पाहत म्हणाला. हा तर एक जुन्या घराचा तुटलेला सांगाडा आहे. इथं काय मिळणार आपल्याला? गबलू म्हणाला. गबलू, कधी कधी दिसतं तसं नसतं. माझी गोष्ट नेहमी लक्षात ठेव, असं म्हणतच समर्थांनी त्या उघड्या दरवाजाच्या दिशेने पाऊल वाढवली. गबलू, मेनका दोघेही समर्थांना पुढे जाताना पाहत होते. समर्थांनी त्या उघड्या दरवाजातून प्रवेश केला. त्यांचं शरीर जसं त्या दरवाजातून आत गेलं तसं ते अदृश्य झाले. समोर पाहता फक्त उन्हाच्या पिवळसर उजेडाने उजळून निघालेली चौकोनी दगड दिसत होती आणि ती दाराची चौकट, ज्या चौकटीतून समर्थांनी आत प्रवेश केला होता, ती लख्खपणे चंदेरी रंगाने उजळून निघाली होती. अद्भुत! मेनकाच्या तोंडून आश्चर्यकारक उद्गार बाहेर पडला. गबलू विस्फारलेल्या डोळ्यांनी समोरचं ते दृश्य पाहत होता. गबलू, मेनका, त्या चंदेरी रंगाने उजळलेल्या चौकटीतून समर्थांचं अदृश्य गुंजणारा आवाज आला. तुम्ही दोघेही आत या. गबलू, मेनका दोघांनी एकमेकांकडे हसत पाहिलं. प्रथम गबलू त्या द्वारातून आत गेला, मग त्यानंतर मेनका. त्या द्वारातून आत प्रवेश करताच एक हलकासा आरामदायक थंडावा अंगाला सुखावत होता. गबलू, मेनका दोघेही आजूबाजूचं दृश्य डोळ्यात साठवून घेत होते, कारण ते दृश्य अद्भुत, आतर्कनीय होतं. कितीही पाहिलं तरी मन न भरणारं होतं. वर अथांग काळशार आसमान पसरला होता. त्या आसमंतात पिवळ्या, लाल, आकाशी, पोपटी, चॉकलेटी अशा विविध रंगाच्या चांदण्या चकाकत होत्या. त्याच आकाशात फटाके फुटल्यावर जसे रंगेबिरंगी धुळीकण बाहेर पडतात, तशी धुळीकण दर 1 मिनिटांनी आकाशात उजळून निघत होती. गबलू, मेनका दोघांपासून 3 फूट हवेत रंगेबिरंगी फुलपाखरं त्यांचे पंख फडफडवत उडत होते. त्यांच्या फडफडणाऱ्या पंखातून रंगेबिरंगी चमकेली लहानसर धुळीकण बाहेर पडत होती. खाली 2 इंचा एवढं हिरवशार गवत होतं. हिरव्याशार गवताची जणू पूर्ण दिशेला चादरच अंथरली होती.
कारण जिकडे नजर जाईल तिथे फक्त जमिनीवर गवतच होतं. हवेत एक अद्भुत, अंगाला थंडावा देणारा सकाळसारखा गारवा पसरला होता. गबलू मेनका दोघांची नजर समोर गेली. समर्थ एका जागेवर पाठमोरे उभे होते आणि त्यांच्या समोरच 10 पावलांवर एक चॉकलेटी रंगाच्या खोडाचं म्हातारं झाड उभं होतं. झाडावर एकही पान नव्हतं, फक्त काटकुळ्या फांद्या होत्या. मेनका गबलू दोघेही समर्थांजवळ चालत आले. गबलूचा गळा सुकला होता, तहान लागली होती. गबलू जवळ आधांतरी हवेत तरंगत एक काचेचा सोन्याचा ग्लास आला. गबलू त्या सोन्याच्या ग्लासाला असा हवेत तरंगत येताना पाहून घाबरला आणि समर्थांच्या मागे लपला. गबलू, तुला तहान लागलीये ना, घे पाणी पी. गबलूने जरा भीतच तो सोन्याचा ग्लास हाती घेतला. त्याने सोन्याच्या ग्लासात पाहिलं. आत पूर्ण ग्लास भरून सोनेरी रंगाचं चमचमतं पाणी होतं. गबलूने एकाच घोटात सर्व पाणी संपवलं. पाण्याची चव गोड होती आणि पाणीही माठातल्या पाण्यासारखं थंड होतं. पोटभर पाणी पिऊन झाल्यावर त्याने ग्लासात पाहिलं. हा एक आश्चर्यचकित धक्का होता की त्या ग्लासात अद्याप तेवढंच सोनेरी रंगाचं पाणी शिल्लक होतं. हा जादुई ग्लास आहे गबलू, ह्यातलं पाणी कधीच संपत नाही, मेनका म्हणाली. तिनेही कुठेतरी ग्रंथात वाचलं होतं. गबलू दात विचकत हसला आणि त्याने तो सोन्याचा ग्लास त्याच्या काळसर बरमुड्याच्या खिशात कोंबला. बिस्लरीचे पैसे वाचतील, गबलू दात विचकत हसत म्हणाला. त्याच्या त्या वाक्यावर मेनकाने हा नाही सुधारणार अशी नकारार्थी मान हलवली. मेनका, जी समर्थ, हे शस्त्रवृक्ष आहे. योद्ध्याच्या अंगी असलेल्या चांगल्या, चतुर, हुशार, बुद्धिमय गुणांना ओळखून त्यास शस्त्र बहाल करत. मेनकाने होकारार्थी मान हलवली. गबलूही लक्ष देऊन ऐकत होता. मेनका, या शस्त्रवृक्षासमोर जाऊन उभी राहा, त्याच्या खोडावर हात ठेव आणि डोळे बंद कर. समर्थांच्या वाक्यावर मेनकाने होकारार्थी मान हलवली. चालत ती त्या म्हाताऱ्या झाडापाशी आली. जेमतेम 9 फूट उंचीचं ते झाड होतं. झाडाच्या फांद्यांना एकही पान नव्हतं. सुकलेलं झाड होतं ते, पण सामान्य झाडासारखं नव्हे, मुळीच नव्हे. ह्या झाडात एक विशिष्ट प्रकारची शक्ती होती. जो कोणी ह्या झाडास हात लावत असे तसं त्या झाडाला समोरच्या मानव, अमानवीय सर्वांच्या अंगी असलेले वाईट चांगले गुण समजून येत आणि मग हा शस्त्रवृक्ष त्यानुसार समोरच्या रक्षकाला शस्त्रास्त्र देत असे. मेनका, समर्थांनी मागून आवाज दिला. जी समर्थ, तू खोडावर हात ठेवशील तेव्हा एक हलकीशी वेदना होईल, पण ती वेदना काही सेकंदापुरतीच असेल, त्यामुळे विचलित होऊ नकोस. समर्थांच्या वाक्यावर मेनकाने एक मोठा श्वास आत घेतला आणि होकारार्थी मान हलवली. गबलू, समर्थ एकटक मेनकाच्या कृतीला पाहत होते. मेनकाने हलकेच आपला उजवा हात वाढवला, झाडाच्या त्या खोडावर ठेवला. दोन्ही डोळे हलकेच बंद केले. मेनकाच्या बंद डोळ्यांआड काळ्या पडद्यांवर अंधार दिसत होता. कानांवर अंतराळातला विशिष्ट ध्वनी ऐकू येत होता. सर्व शरीर कापसासारखं हलकं झालं होतं. मनात कसलेच कोणतेही विचार येत नव्हते. ही बेशुद्धीची अंमळ चढली होती. 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, पाहता पाहता 10 मिनिटे होऊन गेली होती. आजूबाजूला असलेली शांतता गूढमय भासत होती. समर्थ पापणी न लावता गंभीर चेहऱ्याने मेनकाच्या पाठमोरे आकृतीला पाहत होते. गबलू थकून खालच्या गवतावर बसला होता. कृणाल, अजून, गबलू बोलत होता, पण मध्येच समर्थांनी त्याला अडवलं. शांत राहा, काहीतरी विलक्षण घडत आहे, समर्थ हळू आवाजात म्हणाले. त्यांच्या बोलण्याचा रोग गबलूला समजला नाही, पण समर्थ बोलत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी खास असायला हवं. मेनकाने आपला हात त्या झाडाच्या खोडावर ठेवला होता. कितीतरी उशीर झाला होता. ती पुतळ्यासारखी स्तब्ध उभी होती. अचानक तिच्या संवेदनाला एक झटका बसला. सर्व शरीर हादरलं. त्या सुकलेल्या झाडाच्या भूगर्भाखाली झाडाची वाकडी तिकडी लहानसर मूळ लाल, हिरव्या, निळ्या रंगाने चमकून उठली होती. सुप्त अवस्थेत असलेली शक्ती पुन्हा एकदा सक्रिय झाली होती. ती चमकणारी मुळे हळूहळू वळवळत वर येऊ लागली. भूगर्भातून बाहेर आली. झाडाच्या खोडावरून ती
लाल, निळ्या, पिवळसर चकाकत्या रंगाची ती मुळे सापासारखी वाकडी तिकडी फिरत वर येत होती. समर्थांच्या चेहऱ्यावर मंद हास्य पसरलं. गबलू डोळे मोठे करून समोरचं दृश्य पाहत होता. हा चमत्कार होता. निसर्गाच्या रहस्यमयी आजोबांमधला हाही एक आजोबा होता. सामान्य माणसाला कधीही न दिसणारा हा एक अद्भुत अतर्कनीय दृश्य होता. 9 फूट उंचीच्या त्या झाडावर सगळीकडे ती चमकती लाल, निळी, पिवळसर, हिरवी मुळं पसरली होती. त्यातलीच 3 हिरवी, लाल, निळ्या रंगाची 3 मुळं मेनकाच्या हातावर चढली. हातावरून सळसळत हाताला गोल वेढा घालत उजव्या हाताच्या खोडापर्यंत गोल विळखा घातला. मेनकाच्या श्वासांची गती वाढली. बंद डोळ्यांच्या पापण्यांवर समुद्र लहरीप्रमाणे हलकेसे तरंग उठू लागले. चांदण्यासारखे आकार दिसू लागले. हा पूर्णतः मानवी देहात एक विचित्र बदल जाणवत होता. नसा नसा अणुऊर्जेचा गरम साठा तयार होता. बंद डोळ्यांआड काळ्या पटलांवर दृश्य दिसू लागली. नरकातली ती लालभडक लाव्याची आग दिसत होती. मरण यातना भोगणाऱ्या पापी आत्म्यांचं चित्रविचित्र कर्णकर्कश आवाजात चित्कारण्याचा, विव्हळण्याचा आवाज ऐकू येत होता. त्या लाव्यात नरक यातना भोगणारे काळ्या देहाचे आत्मे, कृमी, आळ्या, सर्प हे दिसलं जात मृत्यूची भीक मागत हातपाय हलवताना दिसत होते. एक तांबड्या आगीच्या ज्वालेचा भडका उडाला. ते दृश्य बदललं. दुसरं दृश्य दिसू लागलं. नरकातल्या एका ज्वालामुखीचं डोंगर दिसलं. त्यात बुडबुड करणारा लावा उकळत होता आणि त्या ज्वालामुखीच्या डोंगराच्या कड्यावर एक पायघोळ झगा घातलेला पाठमोरा आकार उभा होता. 6 फूट उंच त्रिकोणी टोपी घातलेला झगा. त्याच्या हातात एक 4 फूट उंचीची काठी होती. काठीला एक कंदील अडकवला होता. त्या कंदिलातून शुभ्र प्रकाश बाहेर येत होता. कंदिलाच्या थोडं वर कुऱ्हाडीची धारधार पात होती. पातीवर 2 मोठाले काळ्या धाग्यात घुंगरू बांधले होते. मेनकाच्या बंद डोळ्यांना तो 6 फूट उंचीचा आकार पाठमोरा ज्वालामुखीच्या कडेवर उभा दिसत होता. त्याने हलकेच हातातली ती पातळसर 4 फूट उंचीची काठी ज्वालामुखीच्या कडेवर आपटली. घुंगरांचा छमछम आवाज झाला. मेनकाचं देह भ्रंतारवर पण आत्मा नरकात होती. हे दृश्य तिची आत्मा पाहत होती. काठी आपटताच एक विस्फोटक आवाज झाला. ज्वालामुखीच्या गर्भातून लाव्याचे गोळे आकाशात उडाले. समोर उभ्या त्या आकाराने हलके हलके मान वळवून मागे पाहिलं. जणू त्याला मेनकाचं अस्तित्व जाणवलं असावं. क्षणाक्षणाला मेनकाच्या छातीतली धडधड वाढत होती. ती उंची, तो काळसर पायघोळ झगा, ती छमछम आवाज करणारी घुंगरांची काठी, सर्व दृश्य पटपट घडत होतं. त्या आकाराने पूर्णतः वळून मेनकाकडे पाहिलं. काळ्या पायघोळ झग्याची त्रिकोणी टोपी, त्या टोपी जणू काळोखाची सुरुवात होत होती. इतका अंधार भरला होता त्यात. त्या अंधारात पाहता जणू आपण डुंबत आहोत, दलदलीत फसल्यासारखे खोलात जात आहोत, अशी एक अनामिक असुरक्षिततेची भावना जाणवत होती. मेनका त्याच खोल गर्तेत बुडाली होती. तो काळशार अंधार तिच्या डोळ्यातल्या पांढरट बुबळांना शाई पुरवत होता. तिचे बुबळ काळसर रंगात परावर्तित झाले होते. तोच 2 निखाऱ्यांसम चेंडू एवढे बिंदू त्या आकृतीच्या त्रिकोणी टोपीतल्या अंधारात चमकले. जणू त्या आकाराने आपले विस्तवासारखे डोळेच उघडले असावेत. त्या डोळ्यात पाहताच मेनकाच्या खऱ्या आयुष्यात बंद डोळ्यातून गरम वाफ बाहेर येऊ लागली. मुळाच्या देठापासून ती कर्णकर्कश आवाजात ओरडली. तिच्या देहातून सोनेरी रंगाच्या झळा बाहेर पडू लागल्या. केस सुटून नागासारखे हवेत उडू लागले. पूर्ण देहातून सोनेरी रंगाची धुळीकण बाहेर पडत होती. तिच्या देहातून निघणाऱ्या सोनेरी कणांना जणू अणुऊर्जेची शक्ती होती की काय. समर्थ आणि गबलू दोघांच्याही शरीरावरती सोनेरी किरण पडताच कमालीची उष्णता जाणवत होती. हलके हलके चटके बसत होते. मेनका, गबलू काळजीच्या स्वरात ओरडला. तो तिच्या दिशेने जाणार होता. तोच समर्थांनी त्याला अडवलं. थांब गबलू, तिची शक्ती तिला मिळते. आता जर तिच्या शरीरास कोणीही स्पर्श केला तर तो मानव किंवा आत्मा
जागीच जळून खाक होईल. समर्थ इतकेच म्हणाले. मेनकाच्या बंद डोळ्यांआड समोर उभा तो पायगोळ झगा घातलेला अनोळखी आकार, त्याचे ते 2 चेंडू एवढे 2 निखारीसारखे डोळे अद्याप चकाकत तिच्याकडे पाहत होते. तोच एक घोगरा चिरकस आवाज आला. मी कंडार, तुला माझी शक्ती अंश देते मुली. त्या कंडारने आपली हातातली काठी वर हवेत धरली. नरकातल्या भगव्या आकाशात फेसाळत्या भगवट रंगाच्या विजा कडाडल्या. आकाशातून वाकड्या तिकड्या खाली जमिनीच्या दिशेने येत त्या काठीच्या वरच्या भागावर कुऱ्हाडीच्या पातीवर येऊन आदळल्या. तशी ती पात भगव्या विस्तवाप्रमाणे चकाकून उठली. काठीच्या पृष्ठभागावर कुऱ्हाडीच्या पातीमध्ये ती शक्ती स्रोत जमा होऊ लागली होती आणि त्याच काठीचं पुढील टोक कंडारने मेनकाच्या दिशेने केलं. क्षणार्धात त्या काठीतून विद्युत सळसळती शक्ती अंशस्रोत बाहेर पडली. मेनकाच्या छाती मधोमध आत घुसली. खऱ्या आयुष्यात मेनकाच्या तोंडून येणारा आवाज अजून कर्णकर्कश झाला होता. आता तर समर्थांनाही मेनकाची काळजी वाटू लागली होती. कंडारच्या जादुई काठीतून निघणाऱ्या शक्ती स्रोताची शेवटची पातळी जशी मेनकाच्या शरीरात घुसली, खऱ्या आयुष्यात झटकन तिचे डोळे उघडले. तिचे दोन्ही डोळे निखाऱ्यासम विस्तवासारखे चकाकत होते. शस्त्रवृक्षाची मूळ हळूहळू पुन्हा गर्भात जाऊ लागली. मेनकाच्या देहातून निघणारी सोनेरी धुळीकण तिच्या शरीरात सामावली गेली आणि पुढच्या क्षणाला तिचं सर्व देह निर्जीवपणे जमिनीवर कोसळलं. मेनका, गबलू तिच्या दिशेने धावला. समर्थही तिच्या दिशेने पोहोचले. गबलूने तोच पाण्याचा सोनेरी रंगाचा जादुई ग्लास बाहेर काढला. समर्थ 2 पायांवर खाली बसले. त्यांनी मेनकाचे डोळे उघडले. दोन्ही डोळ्यांचा रंग काळा झाला होता, जणू त्यात शाही ओतली होती. असंभव, समर्थ हळूच पुटपुटले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर आश्चर्यकार भाव होते. गबलूने ग्लासातलं पाणी तळहातावर घेतलं आणि तेच मेनकाच्या तोंडावर मारणार तोच समर्थांनी त्याचा हात अडवला. थांब, समर्थांच्या वाक्यावर गबलूने तो हात जागेवरच थांबवला. समर्थांनी हाताची मूठ झाकली. तोंडावाटे कसल्या तरी मोडी भाषेतल्या मंत्राचा उच्चार केला. ती बंद मूठ शुभ्र धवल रंगाने चकाकून उठली. समर्थांनी तोच हात तिच्या कपाळावर ठेवण्यास घेऊन जायला सुरुवात केली. तोच अचानक एक गुंजणारा आवाज ऐकू आला. नियतीपुढे कोणाचंही काहीही चालत नाही. जे गुपित तू या युवतीपासून इतके वर्ष लपवतेस ते कधी ना कधी समोर येईलच. ही त्याची सुरुवात आहे असंच समज. समर्थांनी बाजूला पाहिलं. शस्त्रवृक्षाच्या खोडावर एक गोलसर पिवळ्या रंगाचा प्रकाश चकाकत होता. त्या प्रकाशातूनच आवाज आला होता, पण त्याचा अर्थ नक्की होता तरी काय? समर्थ नक्की काय लपवत होते मेनकापासून? नक्की कसलं गूढ होतं ते? त्या शब्दांचा प्रभाव समर्थांवर जाणवला. ती बंद हाताची चमकणारी मूठ हळूहळू आपला प्रकाश कमी करू लागली आणि एकदाचाच हाताला प्रकाश पूर्ण निमुळता झाला. कृणाल, गबलूने समर्थांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत पाहता त्यांना कळून चुकलं की तो गुंजणारा आवाज, तो प्रकाश गबलूला काही जाणवला नव्हता. गबलूच्या वाक्यावर समर्थ काहीच म्हणाले नाहीत. फक्त मानेनेच त्यांनी गबलूला होकार दर्शवला. गबलूने हातातल्या ग्लासातलं पाणी पुन्हा तळहातावर घेतलं आणि मेनकाच्या चेहऱ्यावर मारलं. 2-3 वेळा पाणी मारून झाल्यावर तिला शुद्ध आली. डोकं जरासं ठणकत होतं, पण शरीरात एक अद्भुत अनोळखी बदल जाणवत होता. आंतइंद्रिये, चेताक्षमता, शारीरिक अवयव सर्व काही जणू एका अल्ट्रीमेट्रिक्स नवी शक्ती मिळाल्याप्रमाणे भासत होते. शरीरात वाहणाऱ्या रक्तप्रवाहामध्ये एक रसरसत्या शक्तीचा संचार जाणवत होता. मला काहीतरी वेगळंच जाणवतंय. नक्की सांगता नाही येत आहे, पण एक अलौकिक शक्ती संचारल्यासारखी वाटतेय. मेनका, गबलू बोलत होता, तुला तुझी शक्ती मिळालीये. काय, खरंच? मेनकाला किती आनंद झाला. मेनका, तुला काही आठवतंय का की तुला शक्ती मिळाली तेव्हा तू कुठे होतीस आणि तू काही दिसलं का? समर्थांच्या वाक्यावर मेनकाने आठवायला सुरुवात केली. पण हे काय?
तिला काहीच आठवत का नव्हतं. ती आठवण जणू कोणीतरी तिच्या मेंदूतून काढून घेतली होती किंवा काही ठराविक वेळेपुरती ती पुसली नाहीशी गेली होती. नाही समर्थ, मला तर फक्त मी या शस्त्रवृक्षाजवळ गेले होते तेवढंच आठवते. त्यानंतर मी जे डोळे मिटले ते आता उघडलेत. मेनका म्हणाली. का? काय झालं समर्थ? काही प्रॉब्लेम आहे का? तिच्या त्या वाक्यावर समर्थ जरासे हसले. नाही, तसं काही नाहीये. मग जरा थांबून समर्थ पुढे म्हणाले, चला आपल्याला निघायला हवं. जास्त वेळ इथं थांबणं योग्य नाही. समर्थ तो विषय तिथेच थांबवत होते. अजून काही और विचारायला नकोच, हा त्या मागचा हेतू होता. मेनका आपल्या जागेवर उभी राहिली. तिघेही त्या अदृश्य द्वारातून बाहेर आले, परतीच्या वाटेला लागले. काही वेळातच दिव्य द्वाराची चौकट प्रथम ज्या जागेवर उघडली होती तिथे चालत आले. उन्हाचा पिवळसर प्रकाश चहूदिशेना पडला होता. दिव्य द्वाराला जशी या तिघांची चाहूल लागली तसं जमिनीतून ते पुन्हा एकदा वर आलं. प्रथम पाण्यासारख्या पारदर्शक आकाराची चौकट हवेत तयार झाली. मग त्यातून लख्ख असा डोळे दिपवणारा पांढरा शुभ्र चकाकता प्रकाश बाहेर पडला. आपण तिघांनी एकदाच आत प्रवेश करायचा, समर्थ म्हणाले. मेनका, गबलू दोघांनीही होकारार्थी मान हलवली व तिघेही आत शिरणार. तोच गबलूच्या सशासारख्या कानांवर एक आवाज पडला. कुदळ फावड्याने माती उकरावी तसा आवाज होता हा. एकाच वेळेस कितीतरी जण माती उकरत होते. गबलू चल. मेनकाने मागे वळून पाहिलं. मला कसला तरी आवाज येतोय. गबलूचा किन्नरी स्वर. आवाज कसला? खूप सारी लोक माती उकरतायत असा. काय? समर्थ गंभीर झाले. गबलू, कोठून येतो आहे आवाज? गबलूने आपले डोळे मिटले. बंद डोळ्यांच्या काळ्या पटलांवर आवाजाची दिशा समजत होती. काळ्या पटलांवर चित्र दिसत होते. मार्ग दिसत होता. एक बार लावून फोडलेली दगडाची खाण दिसत होती. त्या खाणीत मधोमध अंगात पायगोळ झगे घातलेले 5-6 सैतानाचे मजूर लोक हातात पाषाणाक्ष व कुदळ फावडे घेऊन खालच्या खाणीत माती उकरताना दिसत होते. गबलूने बंद डोळ्यांआड बोलायला सुरुवात केली. 5-6 लोक आहेत. अंगात काळे झगे आहेत. हातात फावडे कुदळ आहेत. इथून 20 मिनिटांवर एक पडीक खाण आहे. तिथेच त्यांचं हे काम सुरू आहे. गबलू झटकन डोळे उघडले. गबलूच्या अंगी ही दिव्य दृष्टीची शक्ती होती. दिव्य दृष्टीच्या शक्तीने तो दूरचंही पाहू शकत होता. एका अज्ञात स्थळी काही सेकंदातच पोहोचू शकत होता. परंतु त्याच्या या शक्तीला काही मर्यादा होत्या. आठवड्यातून एकदाच तो ही शक्ती वापरू शकत होता. हे प्रकरण नक्कीच धोकादायक आहे. ही सैतानांची माणसं नक्कीच काहीतरी भयानक, अमानवीय, सैतानी विधीची सामग्री शोधत असणार. मग समर्थ, आपण त्यांना थांबवायला हवं का? होय, आपण त्यांना थांबवायलाच हवं. कारण हे सैतानी आतंकवादी जे काही करतील त्याचा दुष्परिणाम पृथ्वी लोकावरच तर होणार आहे. चला युद्धास सुरुवात करूयात. हो समर्थ, होऊनच जाऊ दे. मेनकाने कडकड आवाज करत बोट वाजवली. ती तिच्या नव्या शक्तीला वापरण्यासाठी उत्सुक होती. पिवळ्या मातीच्या मुरमाची खाण दिसत होती. त्याच खाणीत कुठे जमिनीतून पाषाण उगवून वर आलेले दिसत होते, तर कुठे 2-3 खराब शेवाळ लागलेल्या पाण्याचे मोठे मोठे डबके साचलेले दिसत होते. त्याच डबक्या बाजूला जरा दूर 5 काळ्या रंगाचे पायगोळ झगे घातलेले सैतानाचे मजूर लोक हातात पाषाणी फावडे कुदळ घेऊन खालच्या मुरमाची माती उकरत होते. त्यांच्या प्रत्येक घावावर मातीतून खचखच आवाज निघत होता. जणू त्या आघातांनी जमिनीला वेदना होत होती आणि त्या वेदनेने ती ओरडत होती. अरे सैतानी बोकडांनो, चालवा ना हात पटापट. किती उशीर लावलाय हा? चांगला एका रेड्यावर ताव मारलात ना मगाशी, तरी फुसकं ते फुसकच. साला 1 घंटा व्हायला आला. मातीशिवाय तुमच्या फावड्याला अजून काही लागना झालंय. इथून खाली हात परतलो ना तर मालक पाड्याच्या मसनातल्या चिंचेच्या झाडाला मुंडकं लटकवतील आपलं. त्या 6 माणसांपासून जरा एक दूर म्हातारा उभा होता. त्याचं नाव मंगाळ होतं. तो सैतानी उपासक होता. त्याला एका सैतानाने असं सांगितलं होतं की या भ्रंतार माळरानावर एक 100 अतिप्रकांड शक्ती असलेला मंत्रपुस्तक गाडला आहे. जो तू मिळवलंस
तर तू अमर होशील. त्या सैतानाचं एकूण मंगाळ हैवानी मजुरांना घेऊन त्या जागेवर पोहोचला होता, परंतु 2 तास झाले हाती मुरुमाच्या मातीशिवाय काहीही लागलं नव्हतं. तो म्हातारा अंगयष्टीने काडी हातापायाच्या काड्या झालेला, त्याच्या अंगात एक फुलबाह्यांचा राखाडी कुर्ता घातलेला होता. डोक्यावर फेटा नव्हता, म्हणून ती भुईसपाट कटपासारखी डोक्याची जमीन दिसत होती. सूर्याच्या प्रकाशाने चमनगोट्यासारखी चकाकत होती. दोन्ही डोळे उन्हात एका विशिष्ट लईच्या चमकेने चकाकत होते. मंगाळ म्हणाला, आणि तोच त्याच वेळेस एका मजुराच्या फावड्याला ठण आवाज करत काहीतरी लागलं, स्पर्शलं गेलं. म्हाताऱ्या मंगळच्या काळसर ओठांवर आसुरी हास्य पसरलं, डोळ्यात चमक आली. त्याने सुकलेल्या काळ्या ओठांवरून जीभ फिरवली. आनंदाने उड्या मारत तो त्या मजुरांजवळ आला. मार, खोद, काढ बाहेर, काढ. मंगळचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सोन्याचं घबाड की खजिना, नक्की काय भेटलं होतं त्या वाममार्गी मेल्यांना? सर्वांनी मिळून खोदायला सुरुवात केली. खचखच आवाज होऊ लागला. माती उकरून बाजूला फेकली जाऊ लागली. 4 फूट लांबीचा खड्डा खोदला होता आणि त्या खड्ड्यात चौकोनी सोन्याचा पेटारा होता. पेटाऱ्यावर मोडी लिपीत काही मजकूर छापले होते, काही आकृत्या रेखाटल्या होत्या. हे हात लावा, बाहेर काढा, बाहेर काढा त्या पेटाऱ्याला. 3 फूट उंचीचा सोन्याचा पेटारा होता. तोच पेटारा 2 हैवानी मजुरांनी खड्ड्यात उतरून बाहेर काढला, जमिनीवर ठेवला. पेटाऱ्याला कुलूप नव्हतं, पण कडी लावून बंद केलं होतं. सूर्याच्या प्रकाशाने तो सोन्याचा पेटारा सोनेरी रंगाने चमकून उठला होता. त्या सोन्याच्या पेटाऱ्यावर रेखाटलेले काळ्या शाईने मोडी लिपीतील अक्षरे अजूनच गडद दिसत होती. बाजूला व्हा, बाजूला व्हा सगळे. जखोबा पुढे झाला. त्या पेटाऱ्यासमोर आला. खाली गुडघ्यांवर बसला. बारीकसे पिवळसर दात दाखवत तो खवचट हसला. त्याने पेटाऱ्याची कडी उघडण्यासाठी हात वाढवला. कडीपासून 3 इंचावर हात येताच त्याने मध्येच हात थांबवला. हाताची मूठ झाकली. काही खतरा असला तर? नाही नाही, आपणही उघडायचं नाही. ह्यांच्यातल्याच कोणाला तरी सांगूयात. मनातल्या मनात मंगाळा म्हणाला. गरकन वळून त्याने मागे पाहिलं. त्याची चकाकती नजर त्या सर्वांवर फिरली. काळे पायघोळ झगे घातलेले सैतानाचे मजूर तिथे उभे होते. मंगळा त्यातल्याच एकाला बकरा म्हणून वापरणार होता. ए तू इकडे ये, मंगळा राकीट स्वरात म्हणाला. त्या 6 जणांमधला एक जण हळूच चालत पुढे आला. हा पेटारा खोल. मंगळाने हुकूम सोडला. जरासा घाबरतच त्या सैतानी मजुराने आपला हात त्या पेटाऱ्याच्या कडीजवळ न्यायला सुरुवात केली. त्याचा थरथरणारा हात धोक्याची, मृत्यूची चाहूल लावून देत होता. ए थांब, खोलू नको त्या पेटाऱ्याला. एक किन्नरी आवाज आला. तसे सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. मागे एका पाषाणी दगडावर गबलू उभा होता. मंगळासहित सर्वांनी गबलूकडे पाहिलं. ए पोरा, कोण रे तू आणि इथं काय करतो? तुझी आई सोडून कुठे गेली आहे तुला? जा पळ, जा पळ बघू इथनं, नाहीतर रट्ट खाशील. मंगळा जरा खेकसत म्हणाला. ए म्हाताऱ्या, पोरगा कुणाला म्हणतो? मी गबलू आहे, गबलू. सत्याचा रक्षक आहे मी. दिव्य प्रकाश शमूचा मेंबर आहे मी, मेंबर. गबलू आपल्या किन्नरी स्वरात म्हणाला. त्याच्या त्या वाक्यावर मंगळाने 2 सेकंद त्याच्याकडे कसं तरीच पाहिलं. मग न पाहिल्यासारखं करत पुन्हा मागे वळला. ए तू खोल रे. कुणाचं पोर आहे काय माहिती? त्याची आईच गवसत असेल त्याला. तू खोल तो पेटारा, खोल. गबलूच्या इज्जतीचा फुल ऑन पचका फालुदा झाला होता. त्या सैतानी मजदुराने पुन्हा एकदा पेटारा खोलण्यासाठी हात वाढवला. थांबा. ह्या वेळेस आवाज आला. त्या आवाजाला भारदस्त कड्याची जोड होती. आज्ञाधारक हुकुमी स्वर होता. आवाजात भारदस्त व्यक्ती महत्त्वपणा असल्याची लय जाणवत होती. त्या कठोर, गंभीर, भारदस्त आवाजाचा ध्वनी कोण होता हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांचे डोके मागे वळले. गबलू ज्या दगडावर उभा होता त्याच दगडामागून चालत समर्थ पुढे आले. त्यांच्या मागून मेनका सुद्धा चालत आली. ह्या तिघांच्या आकृतीमागे सूर्याचा गोल तप्त गोळा तेवत होता. समर्थ, मेनका, गबलू तिघांच्याही आकृत्या काळसर दिसत होत्या. तिघांचेही चेहरे
हातपाय दिसत नव्हते. तोच समर्थांनी त्या दगडावरून खाली जमिनीवर उडी घेतली